हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते फ्लाइंग विथ शिल्पास फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत कमी वेळात बनणारी आणि वन पॉट रेसिपी, ती म्हणजे गाजर हलवा, ते पण इन्स्टंट पॉट मध्ये। जर तुमच्याकडे इन्स्टंट पॉट नसेल तर तुम्ही कुकर मध्ये पण बनवू शकता। तर चला मग गाजर हलवा बनवण्यासाठी ऑरेंज कलरचे गाजर न घेता रेड कलरचे गाजर घ्यायचे आहेत, त्यामुळे गाजर हलव्याला चव छान येते। पहिल्यांदा गाजर स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत, त्यानंतर त्यावरचे साल काढून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण त्याला किसून घेणार आहोत। जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही त्यामध्ये पण करू शकता, टाइम कमी लागेल, पण आज मी गाजर किसून घेणार आहे। गाजर किसून घेताना छोट्या साइडनं न किसता मोठ्या साइडने किसून घ्यायचे आहे, त्यामुळे हलवा छान दाणेदार होतो। अशा प्रकारे सगळे गाजर किसून घ्यायचे आहेत। आता आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेणार आहोत। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल। मी इथे काजू बदाम घेतले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे गाजराचा हलवा दिसायला पण छान दिसतो आणि खायला पण छान लागतो। आधी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण इन्स्टंट पॉट मध्ये गाजर हलवा बनवणार आहोत, तर चला पाहूया। पहिल्यांदा सॉटे बटन ऑन करायचे आहे आणि भांडे गरम झाले की 1 चमचा तूप टाकून ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट्स फ्राय झाले की एका डिश मध्ये काढून घ्यायचे आहेत। त्याच भांड्यामध्ये 1 चमचा तूप टाकून गाजराचा किस टाकून घ्यायचा आहे आणि ते तुपावर चांगले परतून घ्यायचे आहे। गाजर परतून झाल्यानंतर मी आता त्यामध्ये 3 कप मिल्क ॲड करणार आहे। मी इथे होल मिल्कचा वापर केला आहे। आता मी प्रेशर कुक करणार आहे 5 मिनिटांसाठी हाय टेम्परेचर वरती। गाजर शिजून झाल्यानंतर आपण त्याचे प्रेशर काढून घेणार आहोत। सॉटे बटन ऑन करून गाजर चांगले परतून घ्यायचे आहे। गाजर हलव्याची टेस्ट वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर ॲड करणार आहोत। मिल्क पावडर घातल्यामुळे हलव्याला क्रीमीनेस आणि
रिचनेस येतो। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही खवा किंवा बदामाची पावडर टाकू शकता। मिल्क पावडर टाकून झाल्यानंतर त्यामधले जे लिक्विड आहे ते चांगले ड्राय होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। ह्या प्रोसेसला थोडासा वेळ लागेल। आता मी त्यामध्ये 1 चमचा तूप टाकणार आहे। तूप टाकल्यामुळे हलवा छान दाणेदार होतो आणि हलव्याला शाईन पण येते। चांगले परतून झाले आहे। त्याचा कलर पण चेंज झाला आहे। आता आपण त्यामध्ये 1 कप साखर टाकून घेणार आहोत। तुम्हाला किती गोड आवडते त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार। जर तुम्हाला साखर टाकायची नसेल तर तुम्ही कंडेन्स मिल्कचा वापर करू शकता, त्यामुळे पण टेस्ट छान येते। साखर छान मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये फ्राय केलेले ड्राय फ्रूट्स ॲड करणार आहोत आणि त्यामध्ये 1 चमचा विलायची पावडर टाकणार आहोत। त्यामुळे गाजराच्या हलव्याची टेस्ट छान येते। हे पहा, आपला गाजर हलवा तयार झाला आहे। कलर पण किती छान आला आहे, त्याचे टेक्स्चर पण खूप छान आले आहे। आता आपण इन्स्टंट पॉट ऑफ करणार आहोत। जास्त ड्राय करायचा नाही, कारण थंड झाल्यानंतर ते आणखीन ड्राय होते। अशा प्रकारे तुम्ही पण गाजर हलवा तयार करून पहा। जर तुम्हाला गाजर हलवा ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक यू।